Good evening, everyone. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. आज आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट सुरू करणार आहे. ओके. आता बघा, आपल्याला जो नवीन सिलेबस आलेला आहे त्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस झालेले आहेत. ठीक आहे. तर आपण तो सिलेबस बघूया प्रथम, मग सिलेबस नुसार त्याचं डिव्हिजन करूया. आज जे आहे आपलं लेक्चर हे थोडंफार इंट्रोडक्टरी टाईपचं आहे. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड मी लिहिलेलं आहे याच्यामध्ये. ऍक्च्युली इथूनच सुरुवात करायची होती, पण त्याआधी एक नोटिफिकेशन आलेलं आहे ते बघूया. ठीक आहे. आणि आपला जो मेन्सचा सिलेबस आहे त्यामध्ये जे चेंजेस झालेले आहेत त्यानुसार पेपर कसा लिहायचा आहे आपल्याला आणि कोणते कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत पेपर लिहिताना, तो पार्ट बघूया. ओके. तर बघा, आपण सिलेबसवर जाऊया प्रथम. ठीक आहे. दिसतोय सिलेबस सगळ्यांना? हो सर. ठीक आहे. आता बघा, हा आहे आपला राज्यसेवेचा सिलेबस. तुमच्या ओव्हरऑल डिस्कशन जे आहे तुमच्याशी समीर सरांनी केलेलाच आहे. ठीक आहे. कशा प्रकारे पेपर राहणार आहेत, काय राहणार आहेत. तर मी बाकी कोणत्या पेपर बद्दल नाही बोलणार, फक्त GS2 बद्दल बोलणार आहे मी तुम्हाला आज. ठीक आहे. GS2 बद्दल सांगणार आहे. ओके. जनरल स्टडी मध्ये पेपर 2 जो आहे याच्यामध्ये गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी, सोशल जस्टिस, इंटरनॅशनल रिलेशन अँड सम विथ सम वेटेज टू महाराष्ट्र अशा प्रकारे केलेला आहे. म्हणजे कोणते कोणते पॉइंट्स घेतलेले आहे याच्यात? गव्हर्नन्सचा आहे, कॉन्स्टिट्यूशनचा आहे. ओके. आपण जी सुरुवात करणार आहे लेक्चर सिरीज ती सुरू करणार आहे आपण कॉन्स्टिट्यूशन पासून. ओके. यामध्ये आपण संविधानाची निर्मिती कशी झालेली आहे, त्यामध्ये कशा प्रकारे इव्होल्युशन झालेलं आहे, त्याचे फीचर्स काय आहे, वेगवेगळ्या गोष्टी काय असतात त्याच्यामध्ये, संघराज्य व्यवस्था काय असतं, राष्ट्रपतीचे कार्य पद्धती काय आहे, पंतप्रधान कशा प्रकारे आहे, न्याय व्यवस्था कशा प्रकारे काम करते, या सगळ्या गोष्टी एक एक करत आपण कॉन्स्टिट्यूशन मध्ये शिकणार आहे. ठीक आहे. तर आपला हा जो पार्ट आहे पहिला इंडियन कॉन्स्टिट्यूशन, ठीक आहे, याच्यामध्ये हा सगळा पार्ट कव्हर होतो आपल्याला. ठीक आहे. याच्यामध्ये हे सगळे सिग्निफिकन्स, बेसिक स्ट्रक्चर वगैरे हा पार्ट आपल्याला इथे कव्हर होऊन जातो. हा बेसिक पार्ट झाला. त्यानंतर फंक्शन्स, जसं मी तुम्हाला सांगितलं की राज्य व्यवस्था कशा प्रकारे काम करते आणि केंद्रीय व्यवस्था कशा प्रकारे काम करते, त्यांच्या काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, त्या गोष्टी त्या कशा प्रकारे फंक्शन करतात, या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत आपल्याला. कशामध्ये? कॉन्स्टिट्यूशन मध्ये. त्या संबंधी कशा प्रकारची कलमं आहेत, काय काय त्यामध्ये सुधारणा झालेल्या आहेत ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. ओके. 1950 ला आपलं संविधान ज्यावेळेस झालेलं आहे इनॅक्ट, ओके, तेव्हापासून त्याच्यामध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत ते सगळे काय करायचे आहेत आपल्याला बघायचे आहेत. ओके. 1950 पासून जे संविधान आहे त्या संविधानामध्ये बरेचसे बदल करण्यात आले, बरेचसे काय घटना दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, बघायच्या आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये युनियनचं फंक्शन कशा प्रकारे, म्हणजे केंद्र सरकार कशा प्रकारे काम करतं, राज्य सरकार कशा प्रकारे काम करतं, मग दोघांच्या कामामध्ये काही जर समस्या निर्माण झाल्या किंवा राज्य आणि केंद्रामध्ये काही तंटा निर्माण झाला, एखाद्या विषयावर वाद निर्माण झाला, तर तो वाद कशा प्रकारे सॉल्व्ह केला जातो. ठीक आहे. मग ते वाद निर्माण होऊ नये याच्यासाठी कोणत्या कोणत्या प्रोव्हिजन्स आहेत, कोणत्या कोणत्या त्याच्यासाठी इन्स्टिट्यूट निर्माण केलेले आहेत, त्या सगळ्या काय केलेल्या आहेत याच्यामध्ये येतात आपल्याला. कुठं? डिस्प्यूट रेसिड्युअल मेकॅनिझम अँड इन्स्टिट्यूशन. तर याच्यामध्ये वाद जे निर्माण होतात ते कशा प्रकारे सोडवायचे आणि त्यासाठी कोणत्या कोणत्या संस्था निर्माण केलेल्या आहेत ते इथे आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर. मग याच्यामध्ये आपल्याला काय येणार की केंद्रस्थानामध्ये कशा प्रकारची संरचना आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे राज्यांमध्ये कशा प्रकारची संरचना आहे. ओके. म्हणजे जसं आपण केंद्रामध्ये लोकसभा, राज्यसभा असतात, मग त्याचे मेंबर्स कसे निवडले जातात, मेंबर ऑफ पार्लमेंट ते कशा प्रकारे निवडले जातात, त्याच्यासाठी काय काय अटी असतात. तसंच जसं राज्याच्या निवडणुका होतात, मग त्यामध्ये कोणाला
उभं राहता येतं, निवडणुकी कोणाला लढवता येतात, मग कोणत्या राज्यामध्ये विधानसभा आहेत, कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद आहेत, विधान परिषद कशा प्रकारे निर्माण केल्या जातात. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, या पार्लमेंट स्टेट लेजिस्लेचर या पार्ट मध्ये बघायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी. ठीक आहे. एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी व्यवस्था आणि ज्युडिशियरी म्हणजे न्याय व्यवस्था. यांच्यामध्ये कशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे. जसं की आपण म्हणतो की हायर लेवलला आपली सुप्रीम कोर्ट असतं, त्याच्यानंतर मग स्टेट लेवलला हाय कोर्ट आहे, डिस्ट्रिक्ट लेवलला डिस्ट्रिक्ट कोर्ट्स आहेत. तर मग या प्रकारची रचना आहे, हायरार्की आहे. ठीक आहे. मग हे हायरार्की कशा प्रकारे फंक्शन करतं, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला यामध्ये बघायच्या आहेत. नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, याच्यावर आपल्याला सगळ्यात जास्त प्रश्न विचारले गेलेले होते आतापर्यंत, ते म्हणजे पंचायत राज. ठीक आहे. लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. तर याच्यामध्ये पंचायत राज आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती यावर आपल्याला खूप वेळा प्रश्न विचारले जातात आणि मेन्सच्या आन्सर रायटिंग मध्ये सुद्धा आपल्याला यावर प्रश्न विचारला जाणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर स्लाइड फीचर्स ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट जो आहे. ठीक आहे. म्हणजे निवडणूक लढण्यासाठी एक ऍक्ट बनवलेला आहे. तर तो ऍक्टचे काय महत्वाचे फीचर्स आहेत ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे कोणता व्यक्ती निवडणूक लढवू शकतो, कोणत्या व्यक्तीला निवडणूक लढवण्यापासून रोखता येऊ शकतं, या सगळ्या अटी ज्या आहेत, ठीक आहे, ते त्यामध्ये दिलेले आहे. ओके. त्यानंतर आपण बघा कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, ज्याला कॅग म्हणतो आपण. ठीक आहे. त्याचबरोबर राज्याचा महाधिवक्ता. ओके. ऍडव्होकेट जनरल ऑफ स्टेट ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर अटॉर्नी जनरल जो मुख्य न्यायवादी आपण त्याला म्हणतो. तर अशा काही कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहेत. जसं की आणखी जर आपण म्हटलं तर निवडणूक आयोग, हे सुद्धा काय आहे, एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. मग त्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीमध्ये जे लोक काम करतात त्यांना आपण काय म्हणतो, कॉन्स्टिट्युशनल पोस्ट. मग त्या लोकांची अपॉइंटमेंट कशा प्रकारे केली जाते, त्यांचे फंक्शन्स काय आहेत, त्यांचे रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, हे सगळं आपल्याला कुठे दिलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये, म्हणजे अर्थात संविधानामध्ये आपल्याला दिलेलं आहे. तर ते पॉइंट आपल्याला सगळे बघायचे आहेत. त्या व्यतिरिक्त काही अशा संस्था आहेत ज्या कायद्याने किंवा अशाच गव्हर्नमेंटने अधिसूचना जारी करून काय केलेल्या आहेत, बनवलेल्या आहेत. त्याला स्टॅच्युटरी, रेग्युलेटरी अँड व्हेरियस क्वासी ज्युडिशियल बॉडी म्हणतात. जसं की आरबीआय आहे. आरबीआयचा कायदा आहे वेगळा, 1935 चा आरबीआय ऍक्ट. ठीक आहे. त्यानंतर सेबीचा आहे, 1992-93 च्या दरम्यान सेबीचा एक कायदा करून सेबी बनवण्यात आलेली आहे. तर ह्या काय झाल्या, स्टॅच्युटरी बॉडी झाल्या. तर अशा प्रकारच्या बॉडीज कोणत्या आहेत, त्यांचे काम काय असतात. क्वासी ज्युडिशियल म्हणजे की एनजीटी, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल. ठीक आहे. तर हे कशाने बनवलेलं आहे, एक कायदा करून बनवलेला आहे. तर ती क्वासी ज्युडिशियल बॉडी आहे. म्हणजे न्याय व्यवस्थेसारखंच तिचं काय आहे, एक स्थान आहे. तर पर्यावरणासंबंधीच्या ज्या काही गुन्हे असतात त्याच्या संबंधी न्यायनिवाडा करण्याचं काम कोण करतं, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल. ठीक आहे. तर मग अशा वेगवेगळ्या संस्थांच्या बाबतीत आपल्याला काय करायचं आहे, माहिती घ्यायची आहे. ठीक आहे. तर हा एवढा पार्ट जो येतो आपला इथपर्यंतचा, एवढा. ठीक आहे. हा येतो आपला कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट, इथून इथपर्यंत क्वासी ज्युडिशियल बॉडी. ठीक आहे. एवढा पार्ट काय आहे, आपला संविधानाचा पार्ट आहे. ज्यावेळी आपण भारताची राज्यघटना आणि प्रशासन बघू तर यामध्ये हा पार्ट बघणार आहे. ओके. त्यानंतर आपला पार्ट होतो सुरू, जो पार्ट होतो त्याच्यामध्ये येतं गव्हर्नन्स. ठीक आहे. गव्हर्नन्स येतं आणि सोशल जस्टिसचा पार्ट येतो. ठीक आहे. गव्हर्नन्स आणि सोशल जस्टिसचा पार्ट. गव्हर्नमेंट पॉलिसीज हे जे आहेत, हा गव्हर्नन्सचा पार्ट येतो. नंतर हा जो आहे डेव्हलपमेंट प्रोसेस अँड डेव्हलपमेंट इंडस्ट्री, हा सुद्धा आपल्या गव्हर्नन्सचा पार्ट येतो. ओके. त्यानंतर जो आहे हे पार्ट जे आहेत एवढा, हा येतो आपला वेलफेअरशी रिलेटेड, वेलफेअर स्टेट. यांनी खूप पॉइंट दिलेले आहेत, आपण याला 3 पार्ट मध्ये डिवाइड करूया. बघा. ठीक आहे. आता इथे बघा, पेपर 2 जो आहे तो आपला जनरल मेनली कशामध्ये डिवाइड केलेला आहे, 3 पार्ट मध्ये. ठीक आहे. एक कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे आपला, दुसरा गव्हर्नन्सचा आणि तिसरा आहे तो
वेलफेअर स्टेटचा. ठीक आहे, तिसरा आहे आपला वेलफेअर स्टेटचा. कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट जो आहे तो मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. गव्हर्नन्सचा पार्ट मध्ये तुम्हाला गव्हर्नन्सशी रिलेटेड जे काही पॉइंट्स आहेत ते सगळे पॉइंट्स तुम्हाला वाचावे लागतील, जसं की रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस. ओके, हा पार्ट इथे येतो. त्यानंतर डेव्हलपमेंट प्रोसेस, गव्हर्नमेंट पॉलिसीज. ओके, नंतर आस्पेक्ट ऑफ गव्हर्नन्स, ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, ई गव्हर्नन्स, हा सगळा पार्ट. तर हे इथपर्यंतचा पार्ट कशामध्ये येतो आपला गव्हर्नन्स मध्ये. वेलफेअर ते हे जे इश्यू आहेत हे तुमचे कशामध्ये येतात, वेलफेअर स्कीम, वल्नरेबल सेक्शन, सिव्हिल सोसायटी वगैरे, हा पार्ट तुमचा वेलफेअर मध्ये येतो. आणि चौथा पार्ट जो आहे तुम्ही याच्यामध्ये लिहिलेला नाही, तो आहे इंटरनॅशनल रिलेशन्स. ओके, इंटरनॅशनल रिलेशन, आंतरराष्ट्रीय संबंध. ते बघा, इंडिया अँड इट्स नेबर रिलेशन, मग बायलॅटरल, रिजनल अँड ग्लोबल ग्रुपिंग अँड अग्रीमेंट इन्व्हॉल्विंग इंडिया अँड अफेक्टिंग इंडियन इंटरेस्ट. तर बायलॅटरल म्हणजे भारत पाकिस्तान मध्ये काहीतरी करार झालाय समजा, तर तो झाला बायलॅटरल. रिजनल म्हणजे काय आहे की साऊथ ईस्ट एशियाचा जो काही रिजन आहे, आसिन ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे, तर आसिन रिजन साठी एक त्यांची कोऑपरेटिव्ह बॉडी आहे कोऑपरेशन साठी, तर ती काय झाली, रिजनल कोऑपरेशन बॉडी. ओके, ग्लोबल ग्रुपिंग मध्ये काय आहे आपलं की युनायटेड नेशन्स, WTO, IMF, हे काय आहेत, वर्ल्ड ग्रुपिंग आहेत. ओके, त्याच व्यतिरिक्त आणखी काही ग्रुप असतात जसं की G7, G20, हे सुद्धा काय आहेत, ग्लोबल ग्रुपिंगचा एक छोटा पार्ट म्हणू शकतो. ओके, ब्रिक्स जो आहे तो सुद्धा काय आहे, एक प्रकारचा ग्लोबल ग्रुप आहे. ठीक आहे, अग्रीमेंट ज्याने काय आहेत इंडियाला अफेक्ट करू शकता किंवा इंडिया त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. ओके, नंतर इंडियन डायस्पोरा, इफेक्ट ऑफ पॉलिसी अँड पॉलिटिक्स डेव्हलपिंग द डेव्हलप कंट्रीज ऑन इंडियाज इंटरेस्ट. तर मग इंडियाच्या इंटरेस्ट नुसार कशा प्रकारे काम केल्या जातं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, बघायच्या आहेत. महत्वाचे इम्पॉर्टंट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट, तर याच्यामध्ये ज्या काही आहेत त्या सगळ्या इन्स्टिट्यूट आपल्याला इथे बघायचे आहेत. ओके, आता हा पार्ट जो आहे, ओके, हा पार्ट तुम्हाला कुठे कुठे मिळेल बघा. इलेव्हन्थ मध्ये गेलो आपण, हा मराठी केला. तर 11th आणि 12th मध्ये जर आपण गेलो तर हा राज्यशास्त्राचा जो भाग आहे, आता हे 12वीचं बुक आहे, हे 11वीचं बुक आहे. हे 12वीचं बुक तुमचं, ओके, 12वीचं बुक आहे राज्यशास्त्र. यामध्ये बघा, ठीक आहे, आशिया खंडाची ओळख आणि हे सगळ्या गोष्टी, 1991 नंतरचा जग कशा प्रकारचा आहे, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मते समोरचे आव्हान, हे आपल्याला कशासाठी रिलेटेड येतं, इंटरनल जे काही आहेत आपले इंटरनल सिक्युरिटी आणि इंटरनॅशनल रिलेशन्स दोन्हीसाठी कामा येतं हे. ओके, यानंतर आपल्याला हा पॉलिटीचा पार्ट आहे, याच्यामध्ये काही कन्सेप्ट दिलेले आहेत आपल्याला. ठीक आहे, इथे बघा, लोक प्रशासन काय आहे, आंतरराष्ट्रीय संबंध, 1945 नंतरचे जग, 1945 नंतरचे जग भाग 2. ठीक आहे, हे दोन इथे आहेत. न्याय व्यवस्थेची भूमिका, स्वातंत्र्य, समता, तर हे पार्ट आपल्याला कशात आहे, याच्यामध्ये एकदा वाचून घ्यायचं. बेसिक तुम्हाला कन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर होऊन जाते. ओके, बेसिक कन्सेप्ट जे आहेत ते तुम्हाला इथे क्लिअर होऊन जाते. इथपर्यंत समजलं, कोणाला काही डाऊट? नो सर. सर तुम्ही ते इंडेक्सचं बोललात ना, तर एकदा परत रिपीट करता का? कोणता इंडेक्स? नाही, आता तुम्ही ते 1999चं ते बोलत होतात ना, हा हा, ते एकदा परत रिपीट करता का? एक मिनिट, हा सांगतो, एकच मिनिट. ओके सर. आता आपल्याला जे आहे इंटरनॅशनल रिलेशन्स बघायचे आहेत, त्याचबरोबर
इंटरनल सिक्युरिटी हा सुद्धा एक थोडा पार्ट असतो, तो सुद्धा बघायचा आहे. ठीक आहे. तर मग त्यासाठी जे आहे त्या गोष्टीसाठी हा पार्ट जो आहे मी तुम्हाला सांगत होतो. ओके. 1991 नंतरचे जग आता कसं आहे की 1989 ला ठीक आहे रशियाचं विघटन झालं. ओके. वर्ल्ड जिओग्राफी मध्ये तुम्हाला हा पॉइंट येतो थोडाफार. त्यानंतर वर्ल्ड पॉलिटिक्स जे आहे ते चेंज झालं थोड्या प्रमाणात. त्याचप्रमाणे 1991 नंतर आपण काही आर्थिक सुधारणा करायला सुरुवात केल्या होत्या. ओके. तर त्या आर्थिक सुधारणा कशा प्रकारे केल्या त्या गोष्टी सुद्धा इथे आपल्याला बघायच्या आहेत. इथे बघा, नोव्हेंबर 1989 मध्ये बर्लिन भिंत पडली आणि सोव्हिएत रशियाचे विघटन झाले. तर सोव्हिएत रशियाचं विघटन झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारण जे आहे ते पूर्णपणे बदललं. ओके. 1991च्या पहिले कसं होतं की रशिया जो होता तो कम्युनिस्ट होता आणि अमेरिका जो होता तो डेमोक्रेसी होता. तर डेमोक्रेसी वर्सेस कम्युनिस्ट अशा प्रकारचं युद्ध चालू होतं ते. ओके. शीतयुद्ध जे चालू होतं ते अशा प्रकारचं चालू होतं. पण 91 नंतर ते शीतयुद्ध जे आहे ते नष्ट झालं ना, कारण रशियाचे तुकडे झाले, त्यामध्ये कम्युनिझम हारलं अशा अर्थाने आपण त्याला म्हणू शकतो. तर मग ह्या गोष्टी ज्या आहेत त्या 91 नंतरच कशा प्रकारे इंटरनॅशनल रिलेशन्स चेंज झालेले आहेत ते याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तर हा पार्ट एकदा वाचून घ्यायचा तुम्ही, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इथे समजून जातील. आता बघा, आंतरराष्ट्रीय आपल्याला काय म्हटलेलं आहे ते इम्पॉर्टंट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट. इथे बघा आता युनायटेड नेशन पीस कीपिंग हे सुद्धा एक महत्वाची इन्स्टिट्यूट आहे. त्याचबरोबर युनायटेड नेशन ह्युमन राईट्स. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे समजून जातील. आलं लक्षात? नंतर आणि याच्यात रिसेंटली बऱ्याचशा गोष्टी ऍड केलेल्या आहेत पुस्तकात. चायनाचं वन बेल्ट वन रोड, तर हे प्रकल्प प्रादेशिक बौद्ध. आता हे पुस्तक जे आहेत ते मराठीतही आहेत, इंग्लिशमध्ये आहेत. ज्यांना ज्या लँग्वेज मध्ये समजायला सोपं जाईल त्यांनी त्या लँग्वेज मध्ये ते बघू शकतात. ठीक आहे. हा तुमचा पार्ट जो आहे IR चा बराचसा पार्ट 11वीच्या पुस्तकातून आणि 12वीच्या पुस्तकातून जो आहे तो कव्हर होऊ शकतो. ठीक आहे. 11वीच्या पुस्तकात इथे दिलेला आहे. हे कधीच दिलेलं आहे 1945 नंतरचे जग. ओके. 1945 ला काय झालेलं आहे, दुसरं महायुद्ध समाप्त झालेलं आहे आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये कशा प्रकारचं पॉलिटिक्स जे आहे डेमोक्रेसी वर्सेस कम्युनिझम याचं कशा प्रकारचं काय म्हणतात त्याला कोल्ड वॉर जे आहे ते कशा प्रकारे सुरू झालं हे इथून सुरुवात आहे. म्हणजे हा पार्ट 4 जो आहे हा पहिले वाचायचा आणि नंतर 12वीचं पुस्तक वाचायला घ्यायचं. ठीक आहे. आलं? समजलं? लक्षात आलं का? हो सर. पल्लवी तुम्हाला आलं लक्षात? प्रियंका, समीक्षा, तेजस? हो सर. ठीक आहे. तर IR साठीचा हा पार्ट आहे तुमचा. आता पॉलिटी साठी जे आहेत ज्यांना इंग्लिश मध्ये वाचायचं आहे, ठीक आहे, तर त्यांच्यासाठी आहे ठीक आहे. पॉलिटी ज्यांना करायचं आहे M लक्ष्मीकांत आहे, नवीन एडिशन आली असेल याची, इंग्लिश मध्ये ज्यांना वाचायचं आहे. ठीक आहे. आणि हे NCERTचं बुक आहे 11चं, इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऍट वर्क. हे खूप चांगलं पुस्तक आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा पार्ट जो आहे तो कव्हर केलेला आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा. ठीक आहे. हे नसेल वाचायचं तुम्हाला तर NBT नॅशनल बुक ट्रस्ट म्हणून जो आहे त्याचं एक बुक आहे आपलं संविधान. मराठीमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे आणि इंग्लिशमध्ये आहे, तिन्ही लँग्वेज मध्ये. ठीक आहे. आपले संविधान किंवा आवर कॉन्स्टिट्यूशन म्हणून ते बुक आहे NBT नॅशनल बुक ट्रस्टचं. NBTचं
आवर कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, आवर कॉन्स्टिट्यूशन किंवा आपले संविधान हे वाचू शकता तुम्ही बेसिक साठी. ठीक आहे, म्हणजे एक बेसिक ओव्हरऑल आयडिया येण्यासाठी. आणि त्यानंतर तुम्हाला हे वाचायचं आहे, ज्यांना इंग्लिश मध्ये वाचायचं आहे त्यांनी एम लक्ष्मीकांत मस्ट वाचा, आणि ज्यांना मराठीमध्ये वाचायचं आहे त्यांना रंजन कोळंबे सरांचं भारतीय राज्यघटना आणि प्रशासन. ठीक आहे, रंजन कोळंबे सरांचं. ठीक आहे, रंजन कोळंबे सरांचं भारतीय राज्यघटना आणि प्रशासन जे बुक आहे ते खूप चांगलं बुक आहे, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट सगळे क्लिअर करून देईल. ओके, ज्यांना मराठीत वाचायचं आहे आणि ज्यांना इंग्लिश मध्ये त्यांनी एम लक्ष्मीकांत वाचा. आणि बेसिक साठी ज्यांना इंग्लिश नाही वाचायचं आहे त्यांनी आपले संविधान एनबीटीचं घेऊन वाचून घ्या. ओके, आणि ते पण जेव्हा येत असेल तर युट्यूब वर एक संविधान म्हणून राज्यसभेची टीव्ही सिरीज आहे. ठीक आहे, तर याच्यात मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशनचा सगळा पार्ट कव्हर केलेला आहे. मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट जो आहे कव्हर केलेला आहे. 10 एपिसोड आहेत याचे, जवळपास 1-1 तासाचे. ओके, तर संविधान म्हणून एक सिरीज आहे ती तुम्ही बघू शकता. ओके, म्हणजे आता तुम्ही कॉलेजला वगैरे जात असाल, ट्रॅव्हलिंग करत असाल तर ट्रॅव्हलिंग मध्ये तुम्ही ही सिरीज जी आहे ट्रेन मध्ये किंवा कशामध्ये ऐकू शकता. खूप छान याचं हे केलेलं आहे एक्सप्लेनेशन. ओके, तर ही एक टीव्ही सिरीज बघून घ्या तुम्ही याची राज्यसभेची. आणि ही तुम्हाला अभ्यासाच्या व्यतिरिक्त नाही, ज्यावेळेस तुम्ही ट्रॅव्हलिंग करत आहे, बोर झालंय त्यावेळी बघा. ठीक आहे, पॉइंट्स याच्यामध्ये बरेचसे कव्हर होऊन जातील तुमचे. आणि बुक्स जे आहेत बेसिक बुक्स तुम्ही वाचायचे आहेत. ठीक आहे, बेसिक बुक्स मध्ये 5वी ते 12वी पर्यंतचं मी तुम्हाला जनरली सांगतो. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतोय की 5वी ते 12वी तुम्ही करावं. कोणतं? राज्यशास्त्राचा पार्ट. इतिहासासोबत राज्यशास्त्र राहतं आपल्या याच्यामध्ये जनरली. एक मिनिट शेअर करतो तो स्क्रीन. याच्यामध्ये बघा, आता 10th मध्ये जर तुम्ही गेले तर याच्यामध्ये हा जो आहे इतिहास आणि राज्यशास्त्र अशा प्रकारे आपले बुक्स राहतात. ओके, तर फर्स्ट पार्ट हिस्ट्रीचा राहतो. सेकंड पार्ट जो आहे तो आहे आपला पॉलिटीचा. ठीक आहे, संविधानाची वाटचाल, निवडणूक प्रक्रिया, राजकीय पक्ष, सामाजिक व राजकीय चळवळ, भारतातील लोकशाही समोरील आव्हाने. ठीक आहे, आता मी हे तुम्हाला का वाचायला सांगतो, याचं कारण काय आहे की आता आपला पेपर जो आहे तो डिस्क्रिप्टिव्ह झालेला आहे. ओके, तर डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तुम्हाला याच्यामध्ये ज्या पद्धतीने एक्सप्लेन केलेल्या असतात ह्या गोष्टी, त्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करण्याला सोप्या जाऊ शकतात. ओके, पॉइंट्स इथे तुम्हाला दिलेले आहेत, बुलेट पॉइंट्स राहतात, सगळं काही इथे तुम्हाला दिलेलं असतं. त्यामुळे एकदा तुम्हाला ते समजली, कन्सेप्ट समजला नेमका काय म्हणायचं आहे, तर तुम्हाला क्वेश्चन्स जे आहेत ते लिहिता येऊ शकतात. ओके, आणि आपण जे लेक्चर घेणार आता तर याच्यामध्ये कसं करणार आहे, एक वीक मध्ये ऑब्जेक्टिव्ह टेस्ट राहणार आणि सेकंड वीक मध्ये तुमची सब्जेक्टिव्ह टेस्ट राहणार. ठीक आहे, दोन्ही टेस्ट कंडक्ट करणार आहे मी. सब्जेक्टिव्ह मध्ये 3 ते 4 प्रश्न मी तुम्हाला देणार आणि ऑब्जेक्टिव्ह मध्ये एक 15 ते 20 प्रश्नांची. ज्यांनी माझे पहिलेचे लेक्चर अटेंड केले असतील, ओके, त्या सगळ्यांना माहित आहे की आपली वीकली टेस्ट राहते सॅटर्डे संडेला. ओके, सॅटर्डे संडे जिओग्राफीच्या आपण टेस्ट घेतल्या होत्या, त्यावेळी आपला सिलेबस चेंज नव्हता, त्यामुळे आपण सगळ्या काय घेतल्या होत्या, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट घेतल्या होत्या. पण इथून पुढे कसं राहणार आहे आपलं, एक सब्जेक्टिव्ह राहणार आणि एक ऑब्जेक्टिव्ह राहणार. ओके, कंटिन्युअसली सायमल्टेनियसली चालत राहतील एक वीक, कारण दोन्ही एकाच वीक मध्ये नाही देणार मी तुम्हाला, लोड वाढेल तुमच्यावर. ओके,
काही डाऊट ओके आहे सर. कोणाला काही डाऊट आहे का मला विचारू शकता. समजा स्टडी कशा प्रकारे करायचा त्याच्याशी रिगार्डिंग काही डाऊट आतापर्यंत मी जे काही पार्ट एक्सप्लेन केलाय त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का विचारा. ठीक आहे. हा आता आपल्याला ते नवीन नोटिफिकेशन जे आहे वाचलं का तुम्ही सगळ्यांनी ते नवीन नोटिफिकेशन. ग्रुपमध्ये कोणी टाकलं होतं नोटिफिकेशन मला आठवत नाहीये पण वाचलं का ते नोटिफिकेशन ग्रुप मधलं. ठीक आहे. तरी मी थोडंसं एक्सप्लेन करतो तुम्हाला 2 मिनिटं. बघा आता याच्या पुढे कसं होणार आहे की आपल्याकडे कसं व्हायचं राज्यसेवाची वेगळी एक्झाम व्हायची. ठीक आहे. त्यानंतर गट ब ची वेगळी व्हायची. एक मिनिट. आपण बघा आपल्याकडे कसं व्हायचं राज्यसेवा वेगळी व्हायची. ठीक आहे. त्यानंतर ग्रुप बी वेगळी व्हायची. ग्रुप सी वेगळी व्हायची. ग्रुप सी वेगळी व्हायची. ठीक आहे. टेक वेगळी व्हायची टेक्निकलची गॅजेटेड वाली. ओके. तर अशा प्रकारे आपल्याकडे काय व्हायचं वेगवेगळ्या एक्झाम व्हायचे सगळे. ओके. आता काय केलंय की यामध्ये टेक्निकल मध्ये कसं होतं आपलं की टेक्निकल मध्ये आपल्याकडे सगळ्या ज्या आहेत त्या गॅजेटेड पोस्ट होत्या. टेक्निकल मध्ये आपल्याकडे सगळ्या गॅजेटेड पोस्ट होत्या. आता काय केलंय की राज्यसेवेमध्ये एकच एक्झाम होणार आहे. या दोघांची काय केली जाणार एकच एक्झाम केली जाणार. ठीक आहे. या दोघांची एकच एक्झाम केली जाणार. याच्यामध्ये काय करणार सगळ्या गॅजेटेड पोस्ट. ओके. या दोघांचे एकत्र करून काय करण्यात जाणार एक ही जी आहे या दोघांची एकत्र करून काय केली जाणार आहे आता एकच एक्झाम केली जाणार आहे. आणि ही पूर्ण एक्झाम जी राहणार आहे तुमची डिस्क्रिप्टिव्ह राहणार आहे. ठीक आहे. ती कशी राहणार आहे डिस्क्रिप्टिव्ह राहणार आहे. राज्यसेवा प्लस टेक्निकल एक्झाम म्हणजे वनसेवा आहे तुमची त्याच्यातच येणार आहे. सिव्हिलची एक्झाम पण त्याच्यातच येणार. मेकॅनिकल इलेक्ट्रिकल. ओके. त्याचबरोबर तुमच्या राज्यसेवेच्या ज्या पोस्ट होत्या पहिलेच्या डेप्युटी कलेक्टर DYSP तहसीलदार वगैरे सगळ्या पोस्ट तर त्या पोस्ट सुद्धा याच्यामध्येच येणार. तर याचा एक कंबाईन पेपर होणार. तुमची प्रिलिम्स जी आहे ती एकच राहणार राज्यसेवेची आणि टेकची. ओके. त्याच्या संबंधीचा सिलेबस प्रिलिम्सचा सिलेबस जो आहे तो आपल्याला नंतर दिला जाईल. 2023 पासून ही स्कीम सुरू होणार आहे आपली. तर 2023 पासून हा पॅटर्न सुरू होणार आहे. तर यांची प्रिलिम्स जी आहे ती एक राहणार. ठीक आहे. प्रिलिम्स जी आहे ती एक राहणार पण मेन्स ज्या राहतील त्या प्रत्येकाच्या वेगळ्या राहतील. ठीक आहे. मेन्स काय राहणार डिफरंट राहणार. ठीक आहे. सेम काय केलेलं आहे की ग्रुप बी आणि ग्रुप सी आणि ग्रुप सी चं काय केलेलं आहे एकत्र केलेली आहे एक्झाम. ओके. आणि ही जी पॅटर्न आहे हा सेम राहणार. प्रिलिम्सला प्रिलिम्स सेम राहणार 100 मार्क्सची. ओके. त्यानंतर मेन्स जी आहे ती वेगवेगळी राहणार. ओके. पण इथे मेन्स काय आहे ऑब्जेक्टिव्ह आहे. इथे मेन्स तुमची काय आहे ऑब्जेक्टिव्ह आहे. एक मराठी इंग्लिश आणि सेकंड पेपर राहील तुमचा जीएस चा. ओके. सेकंड पेपर तुमचा काय राहणार जीएस चा राहणार.
इथे तुमचा राज्यसेवेचा तर ऑलरेडी तुम्हाला सिलेबस आलेला आहे डिस्क्रिप्टिव्हचा. टेक्निकलचा जो राहणार तो वेगळा राहणार. तर टेक्निकलचा सिलेबस जो आहे तो माझ्या मते जो जुना सिलेबस आहे तोच राहील, पण त्याला जो आता ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्याऐवजी काय केले जाईल, सब्जेक्टिव्ह अर्थात डिस्क्रिप्टिव्ह केला जाईल त्याला. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आणि हे चेंजेस जे होणार आहेत ते 2023 पासून, आता तुम्ही जी देणार आहे तेव्हापासून हे सगळे सिलेबस जे आहेत, ही जी आहे पद्धत चेंज होणार आहे. ओके, 23 साठीच करताय ना प्रिपेअर तुम्ही सगळे, 22 देताय? हो सर, सर मी 23. 22 देतोय. ओके, मॅक्सिमम तर मुलं 22 जरी दिली तरी 23 देणारच तुम्ही, त्यामुळे त्याबद्दल विषय नाही आहे. ओके, 22 देणार, 23 देणार, पण 23 पासून हा बदल होणार आहे तुमच्या याच्यामध्ये. तर त्यानुसार तुम्ही स्वतःला अडॉप्ट करून घ्या. ओके, ग्रुप बी ग्रुप सी वाल्यांना जास्त डिफिकल्टी जाणार नाही, पण राज्यसेवा आणि टेक्निकल एक्झाम साठी जे प्रिपेअर करतायत त्यांना थोडा प्रॉब्लेम जाऊ शकतो डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग साठी. ओके, नाही, ग्रुप बी आणि ग्रुप सी डिस्क्रिप्टिव्ह नाही आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सी जे आहेत प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आहेत. इकडे सांगतो मी तुम्हाला, दाखवतो एकदम. ठीक आहे, इथे बघा, स्पर्धा परीक्षेत राजपात्रित जे आहेत, ठीक आहे, म्हणजे गॅजेटेड ग्रुप ए आणि ग्रुप बी ह्या कशा आहेत, पारंपरिक किंवा वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम राहणार आहे. ठीक आहे, याच्यासाठी काय होणार, सामायिक पूर्व परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा होणार. महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस गॅजेटेड कंबाइंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. ठीक आहे, जशी आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा व्हायची ना, तसंच ह्या सगळ्यांची मिळून काय केली त्यांनी, एक कंबाईन एक्झाम केली. कशाची, गॅजेटेड ग्रुप ए आणि ग्रुप बी. ठीक आहे, राजपात्रित गट अ आणि गट ब संवर्गातील सगळ्या पदांसाठी. ठीक आहे, ही कशी राहणार आहे तुमची, डिस्क्रिप्टिव्ह राहणार आहे. मेन्स डिस्क्रिप्टिव्ह राहणार आहे तुमची. प्रिलिम्स जी राहणार ती तुमची काय राहणार, म्हणजे सध्याच्या स्थितीत ऑब्जेक्टिव्ह राहणार आहे. आणखी याच्या रिगार्डिंग जे काय आहे त्यांचा सिलेबस येईल, त्यांचं सगळं काही येणार. ओके, ठीक आहे. त्यानंतर तुमचं काय आहे सेकंड पार्ट, की याच्यामध्ये तुम्ही पास झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून कोणत्या पदांसाठी अप्लाय करायचं आहे ते सगळं तुम्हाला आताही जसं असतं तीच पद्धत राहणार आहे. ठीक आहे, महाराष्ट्र नागरी सेवा राजपात्रित मुख्य परीक्षेच्या निकाला आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता संबंधित संवर्गात निश्चित केलेल्या स्वतंत्र परीक्षा योजनेचा अभ्यासक्रम मुख्य परीक्षा घेतल्या जाईल. तर मग ज्या काही राज्यसेवा मुख्यचा वेगळा अभ्यासक्रम राहणार, हा सिव्हिलचा वेगळा राहणार, फॉरेस्टचा वेगळा राहणार, ऍग्रिकल्चरचा वेगळा राहणार. ठीक आहे, त्यानंतर जे आहे अराजपात्रित म्हणजे नॉन गॅजेटेड, जी आपली PSI STI असिस्टंट वाली एक्झाम आहे ती, गट ब आणि गट क, महाराष्ट्र नॉन गॅजेटेड सर्व्हिस कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झाम. तर याच्यामध्ये एक्सरसाइज पण आले तुमची, नंतर इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर वाली आली, बऱ्याचशा याच्यामध्ये आल्या, क्लरिकल टायपिस्ट सगळ्याच याच्यामध्ये आले. ठीक आहे, यांची एक्झाम होणार. आणि मेन्स जी आहे यांची, ठीक आहे, स्वतंत्र होणार आहे. ओके, वेगवेगळ्या पद्धतीने जशी आता होते सेम तशीच. ठीक आहे, अराजपात्रित गट ब मुख्य परीक्षेकरता आणि अराजपात्रित गट क मुख्य परीक्षा काय आहे, इंग्रजी मराठीचा एक पेपर राहील, सामान्य अध्ययनचा दुसरा पेपर. ठीक आहे, आणि हे बदल कधीपासून आहे, 2023 पासून. PSI साठी 70 मार्काची तुमची काय राहणार आहे, फिजिकल राहणार आहे. ओके, कोणाला काही डाऊट इथपर्यंत? नो सर. प्रिलिम्स ऑब्जेक्टिव्ह राहणार आहे, मुख्य परीक्षा जी आहे ती डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे तुमची. ओके, ज्या गॅजेटेड पोस्ट आहे त्यांची, आणि नॉन गॅजेटेडची ऑब्जेक्टिव्ह राहणार आहे. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा.
नाही सर. ठीक आहे, चला मग लेक्चरला सुरुवात करूया. लेक्चर मध्ये सिलेबस बघून घेऊया आपण थोडासा. ठीक आहे, आता आपला जो सिलेबस आहे, ओके, आपण कशा प्रकारे कव्हर करायचा आहे तो मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, आपण जी सुरुवात करणार आहे ती हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पासून, म्हणजे घटना निर्मिती कशी झालेली आहे, कॉन्स्टिट्यूशन प्रोसेस कशा प्रकारे चालू झालेली आहे. तर आपण काय बघणार आहे, सगळ्यात पहिले बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड बघणार आपण की काय आहे त्याच्यामध्ये, की जसे वेगवेगळे ऍक्ट्स आहेत, रेग्युलेटिंग ऍक्ट तुम्हाला हेमराज सरांनी शिकवले असतील, वेगवेगळे ऍक्ट, रेग्युलेटिंग ऍक्ट, फिट इंडिया ऍक्ट, ओके, नंतर चार्टर ऍक्ट 1813, 33, 53, त्यानंतर 1857चा राणीचा जाहीरनामा, नंतर मोर्लेमेंटो, मॉन्टेगो चेम्सफर्ड आणि बाकीचे मग क्रिप्स मिशन वगैरे, हे सगळा पार्ट तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये, म्हणजे माझ्या मते हिस्ट्री मध्ये सरांनी शिकवला असेल. तुम्हाला शिकवलाय का हा पार्ट? तुम्हाला मॉडर्न इंडिया झालंय ना तुमचं? झालंय का मॉडर्न इंडिया? अमित, अनिल, नितीन, ऋतुज? ते लेक्चर झालं पण आमचं नाही झालंय. अच्छा, ठीक आहे, चालेल. तर एकदा ते लेक्चर बघून घ्या. मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू देणार आहे. सरांनी खूप डिटेल मध्ये शिकवलंय तुम्हाला. मी फक्त पॉलिटीच्या हिशोबाने आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढाच पार्ट मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, खूप डिटेल मध्ये नाही जाणार मी, कारण त्याला खूप वेळ लागतो, कारण ते जवळपास एक 10 ते 15 ऍक्ट्स आहेत. तर इम्पॉर्टंट जेवढे ऍक्ट्स आहेत तेवढे, आपल्यासाठी इम्पॉर्टंट जेवढे ऍक्ट्स आहेत तेवढे ऍक्ट्स आपण बघणार याच्यामध्ये. ठीक आहे, बॅकग्राऊंड झाल्यानंतर आपण काय करणार आहे की सेकंड पार्ट जो आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार की प्रास्ताविक जे आहे, प्रिएम्बल. ठीक आहे, प्रिएम्बलचा पार्ट बघणार आपण. ओके, प्रिएम्बल म्हणजे आम्ही भारतीय नागरिक. ठीक आहे, तर तो पार्ट आपण इथे बघणार आहे. त्याचबरोबर राज्यघटनेची आपल्याला गरज काय आहे, राज्यघटनेची निर्मिती आपण कशासाठी केलेली आहे, आणि राज्यघटना जी आहे ती कशा प्रकारे आपण डिव्हाइड केलेली आहे, तो पार्ट आपण इथे करणार. ठीक आहे, घटना निर्मिती कशा प्रकारे झाली, बॅकग्राऊंड झालं. प्रिएम्बलच्या आधी आपण काय बघणार, घटना निर्मिती. ओके, ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली काय होती, कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली मध्ये कशा प्रकारे कोणत्या कोणत्या गोष्टी झाल्या, म्हणजे 1947 नंतर, ठीक आहे, ते 1950 पर्यंत जी कॉन्स्टिट्यूशन मेकिंग प्रोसेस आहे. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशनची मेकिंग प्रोसेस आहे ती बघणार आहे. मेकिंग इंडियन, ठीक आहे, मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट बघणार आपण. ठीक आहे, त्यानंतर आपण बघणार आहे प्रिएम्बल. ओके, पुढे जो पार्ट आपण सुरू करणार, बऱ्याच ठिकाणी तो नंतर घेतला जातो. तर आपण जे काय करणार आहेत, पहिले जे 50 आहेत, 1 ते 51 आर्टिकल्स, हे पाठ करायचे आहेत. कशा प्रकारे करायचे, कसे लक्षात ठेवायचे, हे मी तुम्हाला सगळं शिकवणार. ठीक आहे, 1 ते 51 पर्यंतचे आर्टिकल्स. त्यामध्ये आपलं काय काय येतं की इंडिया अँड इट्स टेरिटोरी. ठीक आहे, इंडिया अँड इट्स टेरिटोरीचा पार्ट येतो. सिटीजनशिप. आता या सिटीजनशिप मध्ये जे आर्टिकल्स घेतलेले आहे हे 1950च्या मध्ये
कोण देशाचं नागरिक राहील याच्याशी रिलेटेड आहे. ओके, 1950 मध्ये म्हणजे 1947 नंतर भारताचा नागरिक कोण राहील याच्याशी रिलेटेड आहे. ठीक आहे. आणि आता जे काही आहेत ते आहेत आपले सिटिझनशिप ऍक्टशी रिलेटेड. त्या संबंधी सिटिझनशिप ऍक्ट 1955 जो आहे तो बनवला होता. त्यामध्ये अमेंडमेंट झालेले आहेत आणि त्यानुसार आता आपण काय करतो, देशाचा नागरिक कोण राहील हे डिसाईड केलं जातं. सध्याच्या स्थितीत जे आहे तो सिटिझनशिप ऍक्ट नुसार आपण देशाचा नागरिक कोण राहील. ठीक आहे. तो CAA बिल जो होता वादग्रस्त, CAA तो हाच होता, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट जो आहे तो ह्याच ऍक्टचा काय आहे, अमेंडमेंट आहे. ओके. त्यानंतर मग आपण बघणार आहे फंडामेंटल राईट्स. त्यानंतर DPSP, ठीक आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी वाला पार्ट बघणार आणि त्यानंतर आपला आहे फंडामेंटल ड्युटीज. ठीक आहे. तर या पार्ट मध्ये हा जो आहे आपला इथून इथपर्यंतचा जो पार्ट आहे आपला, यामध्ये आपले टोटल किती आर्टिकल होतात, जवळपास 51 आर्टिकल होतात. ठीक आहे. तर हे 51 आर्टिकल आपल्याला प्रॉपरली लक्षात ठेवायचे. ओके. याच्यावर बऱ्याच वेळा आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतरचे जे आर्टिकल आहेत त्याच्यातले महत्वाचे काही आर्टिकल जे आहेत तेवढेच लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. जसं की आर्टिकल 123 123 जे आर्टिकल आहे ते काय आहे, वटहुकूम काढण्याचा अधिकार. ओके. त्यानंतर जे आहे महत्वाचे आर्टिकल समजा काही आहेत त्याच्यामध्ये, की जसं आणीबाणीशी रिलेटेड आर्टिकल काय आहे, म्हणजे इमर्जन्सीशी रिलेटेड काय आर्टिकल आहे, कॅक्सशी रिलेटेड काय आर्टिकल आहे, जसं 148 कॅक्सशी रिलेटेड आहे. तर असे आर्टिकल, महत्वाचे आर्टिकल जे आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. ओके. पण हे जे 51 आहेत हे तुम्हाला मुखपाठ असले पाहिजे. ओके. ते कशा प्रकारे लक्षात ठेवायचं आणि कसं करायचं ते मी तुम्हाला सांगेल. एकदम सोप्या पद्धतीत आपल्याला काय करायचं आहे ते लक्षात घ्यायचे आहेत सगळ्या गोष्टी. ओके. त्यानंतरचा जो पार्ट आहे आपण काय करायचं आहे, कंपॅरिझननी करायचा आहे तो पार्ट. ओके. कंपॅरिझन म्हणजे कसं करायचं आहे की एकीकडे आपण प्रेसिडेंट घेतला तर त्यालाच कम्पेअर करायचं आहे गव्हर्नर्स. ठीक आहे. इकडे पार्लियामेंट घेतलं, थोडं स्पेलिंग कमी जास्त होऊ शकतं माझं. ठीक आहे. पार्लियामेंट घेतलं तर इकडे स्टेट लेजिस्लेचर घ्यायचं. ठीक आहे. इकडे काय घ्यायचं, स्टेट लेजिस्लेचर. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, कम्पेअर करून अभ्यास करायचा आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या काय राहणार लक्षात राहणार त्या हिशोबाने. ओके. आपल्याला त्या गोष्टी काय करायच्या आहेत, लक्षात घ्यायचं आहे. आणि ज्यावेळी आपण कम्पेअर करतो दोन गोष्टी त्यावेळी आपल्याला त्या काय होतात, लक्षात राहतात. ओके. तर तशा प्रकारे आपण कम्पेअर करून त्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. त्यानंतर इथपर्यंत समजलं, काही डाऊट आहे कोणाला? नो सर. नो सर. नो सर, क्लिअर. ठीक आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ जे आहे स्टेटचं आणि सेंटरचं दोन्ही मंत्रिमंडळाची. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, PM प्राईम मिनिस्टर आणि CM यांना कम्पेअर करायचं. ओके. कम्पेअर मध्ये आपल्याला ही गोष्ट करायची आहे. आणि ज्यावेळेस आपण न्याय व्यवस्था घेऊ मग सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि सबऑर्डिनेट कोर्ट. हे आपल्याला एका याच्यात घ्यायचे आहेत. ओके. आणखी कम्पेअर मध्ये एक राहिला आपला, एक ऍडव्होकेट जनरल
ठीक आहे. आणि त्याचं कम्पेअर कशाशी करायचं आहे, अटॉर्नी जनरल. ठीक आहे, ऍडव्होकेट जनरल आणि अटॉर्नी जनरल. मग सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि सबऑर्डिनेट कोर्ट एका सोबत घ्यायचे आहेत. ओके, ह्या गोष्टी झाल्यानंतर मग आपल्याला करायचं आहे महत्वाचा पार्ट, अमेंडमेंट. ठीक आहे, अमेंडमेंटचा पार्ट आहे. त्यानंतर आपल्याला आणीबाणीचा पार्ट आहे, इमर्जन्सी. ओके, इमर्जन्सी प्रोव्हिजन्स काय आहेत, आणीबाणी कशा प्रकार, अमेंडमेंट कशा प्रकारे केली जातं, अमेंडमेंट मध्ये काय काय गोष्टी आहेत त्या सगळ्या बघायच्या आहेत. हे दोन पार्ट जे आहेत ते महत्वाचे आहेत आपल्यासाठी. त्यानंतर इथे एक पार्ट आहे आपल्याला की अमेंडमेंटच्या याच्यामध्येच घ्यायचं आहे आपल्याला, की बेसिक डक्टोरियन, बेसिक स्ट्रक्चर. बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला काही केसेस बघायच्या आहेत अमेंडमेंटशी रिलेटेड. त्यामधली सगळ्यात महत्वाची आणि इम्पॉर्टंट केस आहे आपली केशवानंद भारती. ठीक आहे, केशवानंद भारती केस आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. ठीक आहे, त्यानंतर मेनका गांधीची केस आहेत, गोलकनाथ खटला आहेत, बऱ्याचशा खटले आहेत आपल्याला. ते सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके, हा पार्ट झाल्यानंतर आपल्याला बघायचं आहे की इंटरस्टेट रिलेशन आणि इंट्रास्टेट रिलेशन. ओके, इंटरस्टेट रिलेशन आणि सेंटर स्टेट. ठीक आहे, इंटरस्टेट आणि सेंटर स्टेट रिलेशन्स आपल्याला बघायचे आहेत. या व्यतिरिक्त मग आपल्याला सुरू करायचं आहे, हे जे आहे हे बेसिक पार्ट आहे. यामध्ये मग नंतर आपल्याला करायचं आहे पंचायत राज. पंचायत राज मध्ये आपल्याला जे आहे दोन्ही गोष्टी बघायच्या आहेत. पंचायत राज मध्ये आपल्याला शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामीण स्वराज्य संस्था. ठीक आहे, शहरी आणि ग्रामीण. ठीक आहे, हे दोन्ही बघायचे आहेत. आणि ह्या ज्यावेळी आपण बघणार त्याच वेळी आपल्याला कशाशी बघायचं आहे रेफरन्स, महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे जी आहे, ठीक आहे, पंचायत राज व्यवस्था महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारची आहे ते बघायचं आहे. याच्यासाठी एक बुक आहे लवटे सरांचं, किशोर लवटे. सॉरी, लवटे नाही, थांबा एक मिनिट, मी बघतो, सांगतो तुम्हाला. लवटेच आहे पण नाव मला विसरल्यासारखं झालंय. तर ते त्यांचं एक बुक आहे पंचायत राजशी संबंधित, ते एक बुक तुम्हाला वाचावं लागेल. ओके, यानंतर इम्पॉर्टंट पार्ट येतो आपला, तो आहे आपला निवडणुकीशी संबंध. ओके, इलेक्शन प्रोसेस. यामध्ये सगळंच येतं आपलं, इलेक्शन कमिशन, आहे तुमचं. ओके, त्यानंतर तुमचं पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट. सर किशोर लवटे सरांचं बोलतात काय? हा, किशोर लवटे. मला नाव आठवत नव्हतं त्यांचं, लवटे आहे, नाव आठवत नव्हतं. ठीक आहे, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट किंवा पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट. ठीक आहे, 1951. हा एक इम्पॉर्टंट आहे. इलेक्शन प्रोसेस, याच्यामध्ये कशा प्रकारे इलेक्शन प्रोसेस केली जातं, कशा प्रकारे जे पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांना
स्टेट सेंटरचा दर्जा दिला जातो, त्यांचं चिन्ह कशा प्रकारे दिले जातात, निवडणुका कशा प्रकारे कंडक्ट केल्या जातात, त्यांना कोणाला कोणत्या पद्धतीने डिस्बार केलेलं आहे ते सुद्धा याच्यामध्ये काय केलं जातं आपल्याला बघायचं आहे इलेक्शन प्रोसेसमध्ये. त्यानंतर आपल्याला काही कॉन्स्टिट्युशनल बॉडीज बघायच्या आहेत. त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन तर झालेलाच आहे, त्या व्यतिरिक्त मग आपल्याला काय बघायचं आहे, UPSC बघायचे आहे, UPSC, MPSC, ठीक आहे. त्यानंतर CAG, ओके. त्यानंतर येतो आपला ट्रिब्युनल्स. ट्रिब्युनल्स मध्ये आपलं कॅट, सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, महाराष्ट्राचं जसं मॅट आहे, ठीक आहे. तर हे सगळे ट्रिब्युनल्स आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर येतो आपलं ऑफिशियल लँग्वेज. ऑफिशियल लँग्वेजचा पार्ट, ओके. तर अशा प्रकारे आपला सिलेबस आहे पूर्ण. तर आपण सुरुवात करणार या पार्ट पासून, ठीक आहे. हा आपला मेन पार्ट आहे, ही सुरुवात इथून होणार आपली. त्यानंतर आपण या पार्टला येऊ, ओके. हा पार्ट झाल्यानंतर बेसिक अमेंडमेंट इमर्जन्सीचा पार्ट, मग इलेक्शन प्रोसेस घेऊया. सगळ्यात शेवटी आपण हा पार्ट घेणार आहे, कॉन्स्टिट्युशनल. हा लास्ट पार्ट राहणार आहे, एंडचा पार्ट हा राहणार, ओके. हा फर्स्ट पार्ट आहे, सेकंड, थर्ड आणि हा एंड. मधात मग आपण बघूया, ठीक आहे. पंचायत राज जो आहे तो माझ्या मते आपण वेगळ्या पद्धतीने घेणार आहे, त्याबद्दल समीर सरांशी मी बोलेल, ओके. पंचायत राज जो आहे त्याला थोडं एक स्पेशल सेशनच ठेवतात समीर सर, ठीक आहे. पंचायत राजचं समीर सर एक स्पेशल सेशन ठेवतात, ते शिकवतात पंचायत राजचा पार्ट तुम्हाला, ओके. बाकीचा पार्ट मी घेऊन घेईल, जर त्यांनी म्हटलं की पंचायत राज पण शिकवायचा आहे तर मी शिकवून देईल तुम्हाला, ओके. हा पार्ट झाल्यानंतर गव्हर्नन्सचा पार्ट सुरू होणार आहे. तर गव्हर्नन्सचा पार्ट जो आहे तो बघूया आत्ताच घ्यायचा आहे की नंतर घ्यायचा आहे, तो ठरवू नंतर, ओके. तर इथपर्यंत अशा प्रकारे आपण करायचं आहे. कोणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये? नो सर. ठीक आहे. बुक्स सांगितलेले आहेत तुमच्याकडे की घ्यायचे आहेत? सर माझ्याकडे नाही. एम लक्ष्मीकांत आहे. हा ठीक आहे ना, चालेल. ज्यांना घ्यायचे आहेत ते घेऊन घ्या, म्हणजे आपण जसं जसं सुरू करू तुम्ही वाचलं तर तुम्हाला मग काही डाऊट आले तर मला क्लिअर करता येते, ठीक आहे. मराठीमध्ये जे सरांचं पुस्तक आहे कोळंबे सरांचं, ते खूप चांगलं आहे, म्हणजे व्यवस्थित दिलेलं आहे त्यांनी. जवळपास ते एम लक्ष्मीकांतची कॉपी असल्यासारखंच आहे, पण त्याच्यापेक्षा वेगळा कंटेंट आहे थोडाफार याच्यामध्ये, महाराष्ट्राशी संबंधित कंटेंट आहे, ओके. आणि आपल्या तर तुम्ही हा. आधी जी पुस्तकं दाखवले तेच घ्यायचे आहेत ना, कारण मी अजून पुस्तकं नाही घेतली आहेत. ठीक आहे ना, चालेल. त्याच्यासाठी. हे बघा, स्टेट बोर्डचे तर पुस्तक माझ्या मते विकत घेऊ नका, तुम्हाला ते सगळे ऑनलाईन मिळतात, ओके. स्टेट बोर्ड साठी तुम्हाला काही पुस्तक विकत घ्यायची गरज नाहीये. राहिला आता तुम्हाला इंग्लिश मध्ये घ्यायचं आहे की मराठीमध्ये, तर त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगितलंय इंग्लिश मध्ये एम लक्ष्मीकांत चांगला आहे, मराठीमध्ये रंजन कोळंबे सरांचं आहे, ओके. तर तुम्ही दोन पैकी एक कोणतंही घेऊ शकता. नितीन? या ओके सर, क्लिअर. चालेल, ठीक आहे. किंवा दोन्ही तुम्हाला वाचायचे असेल तर दोन्ही घेऊ शकता, पण एक तरी वाचा मिनिमम. आणखी कोणाला काही डाऊट? आता गव्हर्नन्स साठी एम लक्ष्मीकांतच एक गव्हर्नन्सचंही बुक आहे, पण मी तुम्हाला ते रेकमेंड नाही करत सध्या,
कारण कशा प्रकारचे क्वेश्चन येतील याच्याबद्दल थोडासा डाऊट आहे मला. तो क्लिअर झाल्यावर आपण गव्हर्नन्सच्या पार्ट बद्दल बोलू शकतो. इंटरनॅशनल रिलेशन साठी सुद्धा एक TMS चं पुस्तक आहे, मला नाव आठवत नाही आहे ऑथरचं. त्यांचं पण एक चांगलं पुस्तक आहे. इंटरनॅशनल रिलेशन साठी मराठीमध्ये शैलेंद्र देवळणकर सरांचं एक पुस्तक आहे. ठीक आहे, पण ते आपण नंतर बघूया, एक एक स्टेप बाय स्टेप जाऊया. ओके, आता पॉलिटीची सुरुवात केली तर पॉलिटीच फक्त पार्ट घ्या, पॉलिटीवर फोकस करा आणि पॉलिटीनुसार अभ्यास करा. ओके, आणि तो हिस्ट्रीचा जो सरांनी बघितला नसेल कोणी, किंवा कोणी लेक्चर अटेंड केला नसेल, तर एकदा तो ऍक्ट वाला जो पार्ट आहे तो एकदा तुम्ही बघून घ्या. नेक्स्ट लेक्चरला आपण ऍक्ट बघणारच आहे. ठीक आहे, पण त्याच्यातले निवडक ऍक्ट बघणार आहे. जसं की आता मी तुम्हाला सांगतो की नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण कोणते कोणते ऍक्ट बघणार आहे. बघा, नेक्स्ट लेक्चर जे आहे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड मध्ये आणि मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन, हा पार्ट इथे आपला होणार आहे. ओके, बिफोर 1947 चा मी एक्सप्लेन करेल हे सगळ्या गोष्टी तुम्हाला. ओके, त्यानंतर हे जे ऍक्ट्स आहेत हे ऍक्ट्स एकदा तुम्ही बघून घ्या. हिस्ट्रीचं तुम्ही वाचलेलं आहे. रेग्युलेटिंग ऍक्ट, पिट्स इंडिया, चार्टर्ड ऍक्ट, हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, इंडियन काउन्सिल ऍक्ट, ओके, मोर्ले मिंटो, मॉन्टेगो चेम्सबर्ग, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आणि इंडिया इंडिपेंडन्स ऍक्ट. ओके, तुम्हाला हा पार्ट शिकवलेला आहे, तुम्ही एकदा वाचून घ्या. उद्या मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, पण हे आधीचे पार्ट मी फक्त ओरली सांगणार. 1858 पासून थोडाफार तुम्हाला मी जास्त माहिती द्यायला सुरुवात करणार. कारण इथून जी आहे 1851 ला काय होतंय की कंपनी निघून जाते आणि ब्रिटिश क्राऊनच्या अंडर इंडिया येतो. ठीक आहे, आतापर्यंत कंपनीचं शासन चालू होतं, ते कंपनीचं शासन जाऊन त्याच्या जागी क्राऊन जे आहे ते इंडियाला रूल करते. ओके, तर त्यामुळे इथे जे आहे इथून आपली कॉन्स्टिट्युशनल प्रोसेस जी आहे ती व्हायला सुरुवात होत आहे. ओके, कॉन्स्टिट्युशनल डेव्हलपमेंट जी आहे इंडियाच्या अंतर्गत ती इथून सुरुवात होते. याच्यामध्ये काय केलंय की इंडियाला जे आहे ते ब्रिटिशची कॉलनी म्हणून त्याला काय केलेलं आहे, घोषित केलेलं आहे. ओके, कंट्रोल कोणाचा राहणार आहे, ब्रिटिश क्राऊनचा, म्हणजे राणीचा किंवा राजाचा कंट्रोल इथे राहणार आहे. ठीक आहे, तर इथून आपली जी आहे ती प्रोसेस सुरू होते कॉन्स्टिट्यूशनची. मग मोर्ले मेंटो आहे, मॉन्टेगो चेम्सबर्ग रिफॉर्म्स आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं आहे 1935 चा ऍक्ट. ओके, हा सगळ्यात महत्वाचा ऍक्ट आहे. याच्यावर आपलं नियर अबाउट 50% कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते डिपेंड आहे. ठीक आहे, याच्यातल्याच प्रोव्हिजन ज्या आहेत त्या आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहेत 50%. ओके, त्यानंतर इंडिया इंडिपेंडन्स ऍक्ट आहे आपला. मग ऑगस्ट ऑफरचा पार्ट, क्रिप्स मिशन, कॅबिनेट मिशन, हे सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, कव्हर करायच्या आहेत. ओके, तर हा पार्ट जो आहे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड तो तुम्ही एकदा वाचून घ्या. तुमच्याकडे अवेलेबल असतील सरांनी सांगितलेल्या गोष्टी, तुम्ही वाचला असेल आता, तर एकदा रिवाइज करा. उद्या मी तुम्हाला परत सांगेन, म्हणजे तुमचे कन्सेप्ट पण एकदा, एक तर सरांनी शिकवलंय, त्यानंतर तुम्ही वाचाल, आणि मी सांगितल्यावर त्याला 3 वेळा काय होऊन जाईल, तुमची रिव्हिजन होऊन जाईल. ठीक आहे, काय डाऊट कोणाला इथपर्यंत? आणि पीपीटी मी ऍट द एंड ऑफ द वीक शेअर करेल सगळ्यांना. ठीक आहे, म्हणजे मंडे टू फ्रायडेच्या पीपीटी ज्या आहेत त्या मी तुम्हाला फ्रायडे नाईटला किंवा सॅटर्डेला सगळ्या शेअर करेल, आणि सॅटर्डे मॉर्निंगला किंवा इव्हिनिंगला तुमची टेस्ट जी आहे ती कंडक्ट करणार मी. ओके, पीपीटी आपल्या इंग्लिश मध्ये राहतील, एक्सप्लेनेशन मराठीत राहील, त्यामुळे दोघांनाही अडचण नको. ओके, सर, यावेळी क्वेश्चन होता. हा, सर, रणजित कोळंबे सरांचे जे पुस्तकाची हेडिंग आहे ती हे आहे काय, भारताची राज्यघटना आणि प्रशासन? हा हा, तेच आहे. ठीक आहे सर, थँक्यू. लेटेस्ट एडिशन घ्या त्याची, कोणतंही बुक घ्याल त्याची लेटेस्ट एडिशन घ्या.
कारण याच्यामध्ये बरेचसे चेंजेस होत असतात, त्यामुळे लेटेस्ट एडिशन. या व्यतिरिक्त इंग्लिश वाल्यांसाठी डीडी बसूचं पण आहे एक बुक, पण मी ते तुम्हाला रेकमेंड नाही करणार सध्या, कारण त्याच्यामध्ये खूप जास्त असं टेक्निकल टर्म्स वापरलेले आहेत. आणखी कोणाला काही डाऊट? अमित, अनिकेत, धनश्री, दीक्षा, हर्षदा, पल्लवी, प्रतीक, प्रियंका, ऋता, नो सर. समीक्षा, चालेल. मग आजचं लेक्चर थांबवू आपण. उद्यापासून हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडला जे आहे ते स्टार्ट करूया. ओके. आणि मी जो आहे तो तुम्हाला प्रॉपर एक एक टॉपिक घेणार, तुमच्यावर एकदमच सगळ्या गोष्टींचा बडीमार नाही करणार. आपले 30 ते 35 लेक्चर होतील पॉलिटीचे, 25 ते 30. त्याच्यामध्ये आपलं पूर्ण पॉलिटी शिस्तबद्ध पद्धतीने आपण काय करू, कव्हर करूया. ओके. आणि कोणाला कधीही काही डाऊट असेल तर मला कॉल करून विचारू शकता किंवा व्हॉट्सअपला मला मेसेज करा रिगार्डिंग सब्जेक्ट. ओके. येस सर. ठीक आहे, मग थांबूया आपण आज इथेच. चला, गुड नाईट सगळ्यांना. उद्या भेटूया. गुड नाईट सर. Thank you. थँक्यू.